नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सौर उत्सर्जन किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो इन्सोलेशन, जो कशाचा शॉर्ट फॉर्म आहे इनकमिंग सोलार रेडिएशन, या शब्दांचा शॉर्ट फॉर्म आहे इन्सोलेशन. मराठीमध्ये सौर उत्सर्जन काय असतं हे तर सूर्यामध्ये एक अभिक्रिया सुरू आहे. सूर्य हा आपल्यासाठी, या सौरमंडलासाठी, सौरमंडलातल्या सर्व ग्रहांसाठी ऊर्जेचा एकमेव स्रोत आहे. या सूर्यामध्ये केंद्रकीय सम्मेलन अभिक्रिया सुरू आहे, ज्या अभिक्रियेदरम्यान हायड्रोजन अणूची केंद्रक एकत्र येतात आणि हेलियमचं केंद्रक तयार होतं. आणि या अभिक्रियेदरम्यान जी काही ऊर्जा मुक्त होते, ही ऊर्जा विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात सूर्यामधून उत्सर्जित होते. या ऊर्जाची किरण विद्युत चुंबकीय लहरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असल्यामुळे हे निर्वात पोकळीमधून सुद्धा प्रवास करून पृथ्वीपर्यंत पोहोचतात. पृथ्वीपर्यंत येणाऱ्या या ऊर्जेला आपण म्हणतोय सौर उत्सर्जन. या ऊर्जा किरणांमध्ये आपल्याला तरंग लांबी वेव्हलेंथच्या असेंडिंग ऑर्डरचा जर विचार केला तर वेगवेगळी किरणं आढळतात. कोणती? नीट लक्षात घ्या. सर्वात पहिलं आहे काय तर गॅमा किरण, सर्वात कमी तरंग लांबीची. त्यानंतर एक्स रे म्हणजे क्ष किरण, त्यानंतर अतिनील किरण म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट रे, त्यानंतर व्हिजिबल लाईट म्हणजे दृश्य प्रकाश, त्यानंतर आहे इन्फ्रारेड म्हणजे अवरक्त किरण, त्यानंतर सूक्ष्म तरंग म्हणजे मायक्रोवेव्हज, आणि सर्वात जास्त तरंग लांबीची आहेत रेडिओ वेव्हज. सो सूर्याकडून येणाऱ्या किरणांमध्ये आपल्याला गॅमा रे, एक्स रे, अल्ट्रा व्हायोलेट, व्हिजिबल लाईट, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ वेव्ह असे असेंडिंग ऑर्डर ऑफ वेव्हलेंथ मध्ये ऊर्जा किरणं आढळतात. आता जर का आपण या ऊर्जेचा विचार केला तर या किरणांपासून आपल्याला उष्णता ऊर्जा मिळते आणि आपण ती मोजतो. आपल्याला काय आढळलं आहे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर 1 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या भागाला, 1 चौरस सेंटीमीटर म्हणजे साधारणतः एक चौकोनी भाग की ज्या चौकोनाची लांबी रुंदी काय आहे 1 सेंटीमीटर आहे. सो 1 चौरस सेंटीमीटर 1 सेंटीमीटर स्क्वेअर एरियाच्या भागाला दर मिनिटाला एव्हरी मिनिट आपल्याला साधारणतः 1.94 कॅलरी, ज्याला आपण सरासरी 2 कॅलरी म्हणतो, 2 कॅलरी उष्णता ऊर्जा मिळते. सो नीट लक्षात घ्या, पृथ्वीच्या पृष्ठभागावर दर चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या भागाला दर मिनिटाला 2 कॅलरी उष्णता मिळते. त्या उष्णतेलाच आपण संबोधतोय सौर स्थिरांक किंवा सौर स्थिर पद, सोलार कॉन्स्टंट. ओके. त्यानंतर या सौर उत्सर्जनाबाबतची दुसरी महत्वाची एक संकल्पना आहे अल्बेडो ऑफ द अर्थ, किंवा ज्याला आपण म्हणतोय पृथ्वीची भूधवलता, परावर्तन गुणोत्तर. हे काय आहे तर नीट लक्षात घ्या. पृथ्वीला सूर्यापासून जी काही उष्णता मिळते, पृथ्वीला सूर्यापासून जी काही उष्णता मिळते त्या मिळालेल्या उष्णतेपैकी साधारणतः 35% उष्णता, किती? 35% उष्णता पृथ्वीद्वारे वापर न होता तात्काळ माघारी पाठवली जाते. म्हणजे उष्णता आली आणि लगेच परत गेली, तिचा वापर पृथ्वीने केलेला नाही. अशा त्या उष्णतेला आपण पृथ्वीचा अल्बेडो किंवा पृथ्वीची भूधवलता, परावर्तन गुणोत्तर असं संबोधतो. पृथ्वीला मिळालेल्या एकूण ऊर्जेपैकी सरासरी किती? 35% माघारी जाते. हा जो अल्बेडो आहे तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असणार आहे. प्रत्येक ठिकाणच्या प्रदेशाचा रंग, त्या ठिकाणच्या पदार्थांचं स्वरूप यानुसार अल्बेडो बदलतो. जसं की तुम्ही जर कायमस्वरूपी बर्फाच्छादित प्रदेशात गेलात तर तिथे पृष्ठभागावर पांढरं शुभ्र बर्फाचं आच्छादन आहे. त्या बर्फाच्या आच्छादनामुळे येणाऱ्या ऊर्जेपैकी 60 ते 90% ऊर्जा, आय रिपीट, हिमाच्छादित प्रदेशात येणाऱ्या प्राप्त होणाऱ्या ऊर्जेपैकी 60 ते 90% ऊर्जा वापर न होता माघारी जाते. म्हणजे त्या बर्फाच्छादित प्रदेशाची भूधवलता 35% नाही, ती 60 ते 90% पर्यंत आहे. पण याच्या ऐवजी तुम्ही एखादं शहर लक्षात घेतलं की ज्याला आपण सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल म्हणतो, त्या सिमेंट कॉन्क्रीट पदार्थाची उष्णता शोषून घेण्याची क्षमता प्रचंड आहे. त्यामुळे
तिथं मिळालेल्या ऊर्जेपैकी वापर न होता परत जाणारी ऊर्जा, आय रिपीट, मिळालेल्या ऊर्जेपैकी वापर न होता परत जाणारी ऊर्जा कशी असते? फार कमी असते. त्यामुळे तिथे हा अल्बेडोचा आकडा 35% वरून काय होतो? खाली येतो. ही मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगितली. अशी अनेक उदाहरणं आहेत की जिथे अल्बेडोचा प्रमाण जे म्हणतो आपण, भूधवलतेचं प्रमाण जे आहे ते वेगवेगळं आहे. त्यातल्या महत्वाच्या घटकांचे आकडे पुस्तकात दिलेले आहेत. ते तोंड पाठ करा. त्यावर प्रश्न येऊ शकतो. अजूनपर्यंत आलेला नाही, पण वेगवेगळ्या प्रदेशाची भूधवलता किती, हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो जोड्या लावाच्या स्वरूपात.